महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी. अशी ही सत्संगती पुरुषार्थानं मिळेल असं तुम्हाला वाटत असेल ना, तर चूक आहे. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. मंगल भवन अमंगल हारे, द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी. मात मिले पुनीतात मिले, सुत भ्रात मिले जुग की सुखदाई. लोक मिले परलोक मिले, विधि लोक मिले बय कुंठ ही जाई. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वांछित पाई. सुंदर और मिले सब ही पर, साधु की संगत दुर्लभ भाई. साधु की संगत दुर्लभ भाई. पुरुषार्थानं तुम्ही वैकुंठाचे धनी व्हाल, गजबाज संपत्ती मिळेल, सर्व मिळेल. आई मिळेल. काहीतरी काय बोलतात, आई मिळेल. सून म्हणत नाही का आईला, आई आज काय स्वयंपाक करू, पुंडलिक वरदा कीर्ती, बरोबर आहे ना. मग आई पण मिळते ना. मात मिले पुनी तात मिले, सुत भ्रात मिले. मला मिळाली की नाही. भागवतानी मला आई दिली. मला लहानपणापासून आई नाही, बाप नाही, कोणी नाही, भाऊ नाही, मिळाले. काय नाही देणार भागवत तुम्हाला. मला बहीण नाही. ती ज्योत्स्ना आहे ना, केला का फोन तुम्ही तिला, नाही लागला. ठकार आजोबा. मला बाप मिळाला. मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही. मला काय कमी आहे मला सांगा. माझी दृष्ट काढणारी माझी आई नाही. माझं वय 77. मला कुठली दृष्ट होणार. पण आईचा जीव बच्चू जरी 77 वर्षाचा असलं तरी आईचा जीव बच्चू मध्ये असतो, लक्षात ठेवा. म्हणून सुंदर और मिले सब ही पर, साधू की संगत दुर्लभ भाई. इथे विसावले ते साधकांचे सिद्ध झाले, सामान्यांचे संत झाले. श्रवणाच्या सावलीत बसा. दक्षिणा जरूर द्यायची. कुठली? अवधानाची. पैशाच्या दक्षिणेवर भागवत मोजलं नाही जात. लक्षात. इथे अवधानांची दक्षिणा द्यायची. तरी एक वेळ अवधान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईचे. आता अवधारा कथा गहन, जी सकल कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान विवेक तरुंची. तुमचं लक्ष माझं खाद्य आहे, लक्षात ठेवा. तुमचं लक्ष जर नसेल, काजई दिठिवा तुमचा वर्षी. तुमचा जर आशीर्वाद माझ्या डोक्यावर असेल ना, सई सकलार्थ सिद्धी मती पिके. माझ्या हृदयात ज्ञानाचे अंकुर थोई थोई नाचतायत बाहेर पडण्यासाठी. पण एरवी कोंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही जर का अशी मान हलवली ना, तो माझा उत्साह चालला जाईल. मी पॉइंट आउट नाही करणार तुम्हाला, कारण ती तरी कुठे जाईल बिचारी दुसरीकडे. तिला काय TV जागा देईल का, सिनेमा जागा देईल का, नाटक जागा देईल का. ही कथा इतकी दयाळू आहे की तिला सुद्धा साथ. ये बाई बैस. पण ती इतकी प्रामाणिक आहे, आधी दारात उभी राहते आणि पाहते कोण मला बोलवतं, त्याच्याकडे जाते. तिला सांगा जरा 8 नंतर मी घरी आली ना की दुसरं काही काम नाही, तू माझ्या सेवेला यायचं आणि मी तुला शरणागत होईल. पण 8 नंतर, 8 पर्यंत नाही. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. असा हा भगवान श्रीकृष्ण तुमच्या बुद्धीमध्ये स्वच्छ दिसावा. माझ्या शब्दाचं प्रतिबिंब तुमच्या बुद्धीच्या आरशात वाचता आलं पाहिजे तुम्हाला. आणि ते जर वाचता आलं तुम्हाला तर
जन्माचं कल्याण झालं. एक सुरदास होते, संत संगती. एक सुरदास होते म्हणजे आंधळे. काय झालं? सहसा खुणाखाणा करू नका कोणी. काही अडचण असेल तर उठून माझं लक्ष आहे. हा, ऐकायला येत नाही ते लाऊडस्पीकर वाल्याचं काम आहे. जय राधे जय राधे जय श्री. मागे स्पीकर वगैरे लावा काहीतरी उद्या जर ऐकायला येत. ते कंदील घेऊन चालले होते. साधारण माझा आवाज मोठा आहे असं वाटतं, तरी नाही ऐकायला येत असेल तर उद्या काहीतरी व्यवस्था करा तुम्ही. माझा नाईलाज आहे. मध्ये कुठेतरी बस साईडला तिकडे स्पीकर लावा. आवाज येत नाही का? हां, मागे जाऊन तुम्ही बसून पहा. हां, येतो ना, येतो. शब्द समजतात का आपल्याला मी बोलतो ते? कारण ती सगळी गंमत या शब्दामध्ये आहे, लक्षात. आणि एखादा जरी शब्द चुकला, झोपेची वेळ सोडून, कंदील घेऊन चालले होते, डोळ्यांनी आंधळे. आमच्यासारख्या डोळस माणसांनी विचारलं, बाबा तुम्ही कंदील कसे काय घेऊन चालला? म्हणाले, जरा शेजारच्या गावामध्ये निरोप द्यायचा आहे. पण बाबा तुम्हाला तर दिसत नाही ना? हो म्हणाले, माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, मला दिसत नाही, कारण या जगात आता पाहण्यासारखं काय आहे. पण तुमच्यासारखे डोळस रस्त्यात पडतील, त्यांनी पडू नये म्हणून मी कंदील घेतलाय. ही सत्संगती. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाची अगाध लीला आहे, लक्षात ठेवा. तो तुम्हाला खुणेचे दगड टाकत असतो. या शरीराच्या गावाला तुम्ही आणि मी धर्माचरणासाठी आलेलो आहोत. आणि विकारांच्या ओरीमध्ये विषयांशी चाळे चालू आहेत. नियमांचं वस्त्र सोडून आपण विवस्त्र आहोत याचंही भान नाही. म्हणून हा भगवान श्रीकृष्ण तुमच्या अंगावर खडे टाकतो. डायबिटीस, ब्लड प्रेशर, सांधेदुखी, चक्कर, भ्रम येणं, हे सगळे खडे लक्षात ठेवा. पत्र पाठवतो, तुम्ही खड्यानी जागे होत नाही ना, तो पत्र पाठवतो. पहिलं पत्र सांधेदुखी, दुसरं पत्र पांढरे केस. लोक गार्नियर लावतात, त्याला दिसतं. आम्ही फसू कदाचित की तुमचे काळे केस आहे 50व्या वर्षी म्हणून मी फसेल. हा नाही फसणार. शरणागतीचं निशाण आहे पांढरे केस, म्हणजे पांढरा झेंडा. आता काळे धंदे बंद करणार मी. यापुढे काळे धंदे बंद. हे निशाण आहे, लक्षात. डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, स्मृतिभ्रंश. हे सगळे पत्र आम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकतो आणि मग त्यालाच यायला लागतं. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. काळाला तुम्ही भिवून कुठे लपाल, कुठे लपाल? तो तुमच्याच दिशेने चालत येतोय. झाली का तयारी तुमची विचारणार नाही. स्टेशन आलं की अलगद गाडी थांबत नाही, अलगद सोडून देईल तुम्हाला. तुमची तयारी झाली का नाही? काय तयारी? किती पाजिली पाणी तू तहानेल्याला, किती अन्न दिदली भुकेल्या जीवाला, किती वेळ दिधला हरी चिंतनाला, विचारेल अंती हरी हे तुम्हाला. त्यानंच प्रश्नपत्रिका फोडली आहे. म्हणून तर हे आता सगळ्या प्रश्नपत्रिका फोडतात ना युनिव्हर्सिटीतनं, ते सगळे कृष्णाचे भक्त आहे. अरे ते पत्रिका फोडून सुद्धा जर उत्तर लिहिता आलं नाही तुम्हाला तर मग काय म्हणावं तुम्हाला? मी तुम्हाला काहीच म्हणत नाही.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि जर उत्तर देता नाही आलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार खलु दुस्ता कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते गोविंदम भज गो. सगळ्यांनी म्हणा. भज गोविंदम भज गोपालम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति कृतिकरणे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज. व्याकरण उपयोगाला येणार नाही, माहिती उपयोगाला येणार नाही. मरणाच्या वेळी माहिती उपयोगाला येणार नाही. साधू बसला एका नावेमध्ये आणि स्वस्त बसावं ना साधूने देवाचं नाव घेत, पण तो स्वस्त बसेल तो साधू कुठला? तो स्वस्त नाही बसत. त्यानं विचारलं नावाड्याला, या नावेत किती माणसं बसले? म्हणाला मला माहिती नाही. तुला भूगोल येतो? भूगोल म्हणजे काय असतं म्हणाले? ते तंड्रा प्रदेश, एस्किमो वगैरे नाही माहिती म्हणाले मला. बरं जाऊ दे, भूगोल नाही माहिती, 25% आयुष्य फुकट गेलं. बरं इतिहास, अलेक्झांडर, पौरस, शिवाजी, लेटेस्ट, गांधी माहीतच नाही, पहिल्यांदाच तर नाव ऐकतो इतिहासाचं. अरे 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 50% आयुष्य फुकट गेलं. मग आता या लोकांना पैसे तुला किती दिले? 1 रुपयाप्रमाणे या लोकांमध्ये इतके सगळ्यांनी पैसे दिले, कसं समजणार? ते म्हणाले तुमच्यासारखे साधू बसतात ना, सहसा खोटं नाही बोलत कोण, सहसा नाही खोटं. आणि समजा एखाद्याने नाही दिले तर माझी नाव काय 50 माणसं गेली तरच जाते असं काही नाही, 49 माणसं गेली तरी जाते. 4 दिवस सासूची, 4 दिवस सुनेची. आता वादळ सुरू झालं, वादळ जोरात, नाव हलायला लागली जोरात. आता त्यानं विचारलं महाराज आता कठीण आहे परिस्थिती, नाव बुडण्याची शक्यता आहे, तुम्हाला पोहता येतं का? तर म्हणाले मी पुस्तकं वाचली आहे खूप. तर म्हणाले पुस्तकं वाचून नाही पोहता येणार तुम्हाला, आता नाव बुडणार, आता तुमचं 100% आयुष्य संपलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. अशा माहितीचा उपयोग होणार नाही, अनुभूतीचा उपयोग होईल. प्रथम स्कंद त्याचा उजवा पाय, द्वितीय स्कंद डावा पाय, तृतीय स्कंद उजवा हात, चतुर्थ स्कंद डावा हात, पंचम स्कंद त्याची उजवी मांडी, षष्ठ स्कंद त्याची डावी मांडी, सप्तम स्कंद त्याचा उजवा कमरेवरचा हात, अष्टम स्कंद त्याचं डावं वक्षस्थळ, नवम स्कंद त्याचं उजवं वक्षस्थळ, दशम स्कंद त्याचं हृदय, एकादश स्कंद त्याचा मस्तक आणि द्वादश स्कंद त्याचा अभयंकर हस्त. भिवू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी महाराज. श्री स्वामी.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चिताभस्म नव्हतं आणि चिताभस्माशिवाय पूजा नाही. म्हणून मुलाला सांगितलं, बाळा शेजारी स्मशान आहे, थोडस भस्म आणशील. आता आईचा पदर धरणारा या खोलीत त्या खोलीत जाणारं भितरटते ते स्मशानात आणि रात्री, आणि ती अमावस्येची रात्र, शक्य नाही. तो बाळा मी तुला 100 रुपये देईल. आता एकीकडे 100 आणि एकीकडे भीती, शेवटी 100 रुपयाचा विजय होतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. ते बच्चू गेलं, आणलं चिताभस्म त्यानं आणि त्याला विचारलं, तू कसं काय गेलास? तेव्हा तो सांगतो की माझा नितांत विश्वास आहे, माझी आई मला सोडत नाही, म्हणून मी पुढे चाललेलो आणि माझी आई माझ्या मागून येते ह्या माझा भरोसा होता, म्हणून मी स्मशानातनं आणली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. मी नाही, अहम नाही, वयम. अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवाम नऊ. आसमानना गेलं काळाच्या उदरात, गडप झालं. कोणाला माहिती आहे संस्कृत काय अडलंय माझं तुमचं त्या संस्कृत वाचून? हे अडलंय ही सर्व ग्रंथ संपत्ती सर्व संस्कृतामध्ये. तरी पण या महाराज लोकांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, नाथ महाराजांनी मराठीचे सोपान बांधले का तर या नदीमध्ये तुम्ही अवगाहन करावं म्हणून. आणि एवढी ग्रंथसंपत्ती त्यांनी निर्माण केल्यानंतर जर तुम्ही वाचली नाही तर मी नाही सांगत, ही जर ग्रंथसंपत्ती तुम्ही वाचली नाही तर यात तुम्ही अवगाहन करावं, याचा तुम्हाला लाभ व्हावा, आनंदाची प्राप्ती व्हावी म्हणून रात्री 11 वाजले, ओटा बिटा सर्व साफ केला.